गाईज, कसं आहात? ओके, तुम्ही चांगलेच असतात. आज मी सकाळी 5:30 वाजताच उठलेले, कारण की माझी स्कूल 7 वाजता होती. मी अर्धा घंटा अभ्यास केला राहिलेला आणि मग माझं आवरलं. सकाळी मी 6 वाजता आंघोळ केलेली आहे. खूप डेंजर थंडी वाजली मला. तर मग मी 7 वाजता शाळेत गेले. मी 9:30 वाजता शाळेतून आले आणि मी 5:30 वाजता उठलेले होते, म्हणून मला खूप डेंजर झोप आलेली होती. मी थोडंसं खाल्लं वगैरे आणि मी झोपून गेले. डायरेक्ट मी आत्ताच उठलेले आहे. आता माझ्या बहिणीला 2 वाजता हे बघा गाईज, आता वाजलेलं आहे 12:30. तर मी उठले 11:30 वाजता. मी बघितलं माझी मम्मी कुठे आहे. तर माझी मम्मीची तब्येत बरी नाही, म्हणून माझे बाबा माझ्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेले आहे. कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले असेल गेस करा, मी सांगते. माझे आई बाबा एमजे हॉस्पिटलमध्ये गेलेले आहे. तुम्हाला सर्वांना तर एमजे हॉस्पिटल माहितीच असेल. हे बघा, आता खुशी माझा व्हिडिओ करताय, ती माझी बहीण आहे. आता तिला शाळेमध्ये जायचं आहे 2 वाजता, कारण की त्यांचं शाळा ही सेंटर आहे. त्यांच्या शाळेमध्ये 12वीच्या बोर्डच्या परीक्षा चालू आहे. तर ती शाळा 2 वाजता आहे. तिला म्हटलं आता डब्याला काय करायचं, मी आता तिच्या पुढचं पीठ भिजवणार आहे, चवल्या टाकणार आहे. आणि हे बघा गाईज, मी म्हटलं की पीठ भिजवायच्या आधी थोडंसं मी फ्रेश होऊन घेते, कारण की मला खूप आळस आलेला होता. तर हे बघा गाईज, आपण आता चालूया पीठ. मला माझ्यासाठी करावं लागेल, कारण की मला ज्वारीची भाकर आवडत नाही. असे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात, पण मला असं भाकर वगैरे काही आवडत नाही, म्हणून मी माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी पीठ भिजवते. हे बघा, चालून घेते थोडंसं पीठ. आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. थांबा, पाणी घेते. चला आपण भिजवूया आता पीठ. तर हे बघा, मी आत्ताच बाहेरून आलेले. तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला घरामध्ये जास्त करमत नाही. बाहेर जर गल्लीमध्ये पिकले ना, तर वेगवेगळे लोक, माणसं हे ते बघायला भेटतं, मांजरी वगैरे. मला तर जास्त करून कुत्र्याचे भांडणं बघायला खूप आवडतं. हे बघा, आपला तवा पूर्णपणे तापलेला आहे. बघा, वाफा निघत आहेत. आताच मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. जेव्हा टोमॅटोची चटणी बनवली तेव्हा व्हिडिओ काढायचा विसरले मी. हे बघा, टोमॅटोची चटणी. आता झाकून ठेवूया याच्यावर थोडंसं. चला, आता खुशीचा डब्बा भरावा लागेल. मॅडमची 3 घंटे शाळा असते, तरी पण तिला डब्बा न्यावा लागतो. एक चपाती बसा, 2.